जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम जय कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय 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 राम जय 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 राम जय जय राम हरि जय जय राम रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तुहार बनवा रूप पाहतालोचने सुख झाले साजने तुहार विठ्ठल बरवा तुहार विठ्ठल बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुला सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवर सुखाचे आदर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर खुमा सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवीवर
परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बजवा बजवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ऐसा कर घर आवे राम बनावे राम ऐसा कर घर आवे राम ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोर ही काम और धंधा सब छोर काम म्हणून धंदा करू मते काम म्हणून धंदा करू मते का करुणी धंदा कर्मनिका करुणी धंदा कर्मनिका ऐसा कर घर आवे राम ऐसा कर घर आवे राम ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोड़ ही काम 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 और धंधा सर होरते काम और धंधा सब हिरते इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न होता तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न होता अंतर जामे जानत साचा अंतर जामे जानत साचा अंतर जामे जानत साचा अंतर जामे जानत साचा मन में एक ऊपर वाचा मन में एक ऊपर वाचा एक ऊपर वाचा मन के ऊपर एक वाचा मन का एक ऊपर वाचा मन का एक ऊपर वाचा इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोहे काहे काम जब तू अपना भूल न होता 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 तुका प्रभु देश विदेश प्रभु देश विदेश तुका प्रभु देश विदेश प्रभु देश विदेश भरिया खाली नहीं लेश 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 तुका प्रभु देश विदेश आहा तुका प्रभु देश विदेश करू देश भरिया खाली नहीं लेश भरिया खाली नहीं लेश भरिया खाली नहीं लेश भरिया खाली नहीं लेश
भरिया खाली नहीं लेस भरिया खाली नहीं लेस इतने गोते काहे खाता इतने गोते काहे इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता जब तो अपना भूल न होता जब तो अपना भूल न होता जब तू 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 अपना भूल न होता विठोबार खुमाई 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 जय विठोबार खुमाई 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 विठोबार काका म्हणा नाही नाही सर्व नाही सब छोड़ और धंधा सब छोड़ छोड़ ही काम
गोते इतने गोते काए खाता इतने गोते काए खाता ऐसा मना मना सर्व मना मना सर्व सर्व मना ऐसा राम और धंधा सब छोड़ इतने गोते ध्रुपद ध्रुपद विठ्ठल ध्रुपद इतने गोते काय हं? अरे पटकन इतने गोते काए गाता इतने गोते काए गाता इतनी गोते काहे खाता इतनी गोते काहे खाता इतने गोते काए गाता इतने गोते काए गाता इतनी गोते काहे खाता इतनी गोते काहे खाता जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूलन होता अपना भूलन
न होता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न होता इतने गोते काहे गाता इतने गोते काहे गाता इतने गोते काहे गाता इतने गोते काहे गाता इतनी गोते काहे गाता इतनी गोते काहे गाता इतनी गोते काहे गाता इतनी गोते काहे गाता विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठला 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय विठ्ठल 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 ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता, जब तो अपना भूल न होता। अंतर जामे जानत साचा, अंतर जामे जानत साचा, मन में एक ऊपर वाचा।
इतने गोते काहे खाता जब तो अपना भूल न होता तुका प्रभु देश विदेश तुका प्रभु देश विदेश भरिया खाली नहीं लेश इतने गोते काहे खाता जब तो अपना भूल न होता विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया चरण संताचिया दुसरे चरण त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जयांचे आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जीवेसे काय माझी वाणी मानेल संतासे रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देवी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा हे मस्तक हे पायावर वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अभेर संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल 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 विठ्ठल. ऐसा कर घर आवे राम ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोर ही काम इतने गोते काहे खाता जब तो अपना भूल न होता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शोभे करता निवडलेला अभंग श्री संत श्रेष्ठ अनंत कल्याणमूर्ती विश्वोद्धारक जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा हिंदुस्थानी या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय यच्छयावत प्राणी मात्रांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा आग्रह करतात. विठ्ठला 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 विश्वमाऊली भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागर्षिक जगद्गुरु तुकोबराय शांतीब्रह्म नाथ महाराज संप्रदायातील सकल संत मांद्याळी आणि संप्रदायाचं परम आराध्य दैवत असणारं भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा आपल्या या आळंदी क्षेत्राचं आराध्य दैवत असणारं भगवान सिद्धेश्वर यांच्या अपार दयेमुळे अनुग्रहामुळे पुनीत झालेली पावन झालेली ही आळंदी क्षेत्र आळंदी भूमी या भूमीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव हा उत्सव कशा निमित्ताने चालू आहे हे सांगण्याची सर्वांना आवश्यकता नाही
परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं, कोणताही कार्यक्रम असू द्या, तो कार्यक्रम कशानिमित्त चालू आहे त्याचा अगोदर परिहार देण्याची वक्त्याला गरज असते. म्हणून ज्ञानोबरायांच्याच वंशातले, ज्ञानोबरायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे माऊली चोपदार, माऊली महाराज चोपदार यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा नामउत्सव या ठिकाणी चालू आहे. या नामउत्सवामध्ये मला वाटते 2-3 दिवस झाले असते चालू आहे ना, दुसरा दिवस, 2 दिवस झाले. आज दुसऱ्या दिवसाची ही जी कीर्तन सेवा आहे, तर बाळासाहेब महाराजांच्या वतीने माझ्या वाट्याला ही आजची कीर्तन सेवा आलेली आहे. तरी या कीर्तन सेवेला उपस्थित असणारे सर्व माझे गुरुबंधू, ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असणारे, पहिल्या वर्षाचे असतील, दुसऱ्या वर्षाचे साधक मंडळी, सर्व साधक मंडळी या ठिकाणी, तिसरं वर्ष असेल आमचं, सर्व साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये भरपूर जण आहेत, सर्वांचे नावं घ्यायचे म्हटल्यावर वेळच पुरणार नाही. आणखी महाराज मंडळी देखील आहे, महाराज देखील आहे, अनेक महाराज मंडळी आहेत. असो, सर्वांचे नावं आले, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, कोणीही रागवू नका कोणाचं नाव राहिलं तर, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आदी करून सर्व संत महात्मे जशी मला बुद्धी देतील तशा प्रकारे या अभंगावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठाला 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 विठाला. आपण बोलून गेलो की या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यच्छ यावत प्राणीमात्रांना भगवान परमात्म्याची प्राप्ती करा अशा प्रकारचा उपदेश करतात. खऱ्या अर्थाने या अभंगावरती आपलं शेवटपर्यंत बोलणं होईल म्हणून सांगता येत नाही बरं का, कारण वेळेची आपण जरा सुरुवातच थोडी अर्ध्या तासानं लेट झाली होती, म्हणून शेवटपर्यंत चिंतन होईल म्हणून सांगता येत नाही. त्याच्याकरता अगोदरच या अभंगाचा संपूर्ण भावार्थ थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून टाकतो आणि जेवढी सेवा करणं होईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याच्या व्यापकतेचं वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भगवान परमात्मा सर्वज्ञ कसा आहे त्याच्या सर्वज्ञतेचं वर्णन केलं. जगद्गुरु तुकोबारांनी भगवान परमात्म्याला जर जाणलं नाही तर आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा आग्रह करतात ते अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये. विठाला 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 विठाला. तसे तर जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत महात्मेच भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा आग्रह करतात असं म्हणण्याचं कारण नाही. कारण वेद उपनिषदापासून सर्वच जणांनी आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. उपनिषद बोलत असताना म्हणतं इह चेद वेदी अत सत्यमस्ती नचेदी हा वेदीन महती विनष्टी. म्हटले या मृत्यू लोकामध्ये तुम्ही मानव म्हणून जर जन्माला आला असाल तर खऱ्या अर्थाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, त्याला जाणा म्हटले. इह चेत अवेदीन अथ सत्यमस्ती. जर तुम्ही या भगवान परमात्म्याला जर जाणलं तरच काहीतरी खरंय म्हटले. बरं जर जाणलं नाही तर काय होईल. न चेदी हा वेदीन महती विनष्टी. जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याला जर जाणलं नाही तर फार मोठी विनष्टी म्हटले, फार मोठा नाश आहे. याच अर्थाचा जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे बघा. महाराज म्हणतात जाणावे ते सार, जाणावे ते सार, जाणावे ते सार, ते सार नाही तरी दगा फार, नाही तरी दगा फार, नाही तरी करा फार, नाही तरी करा फार, नाही तरी करा फार, नाही तरी करा फार.
जाणावे ते सार, जाणावे ते सार नाही तरी दगा फार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या सार असणाऱ्या तत्वाला तुम्ही जाणा. आणि जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याला सार असणाऱ्या तत्वाला जर जाणलं नाही तर काय होईल म्हटले तुकोबाराय म्हणतात, नाही तरी दगा फार. फार मोठा दगा आहे म्हटले. दगा शब्दाचा अर्थ होतो नाश, विनाश. फार मोठा विनाश आहे म्हटले. महाराजांना प्रश्न करू, महाराज तुम्ही म्हणता त्या सार असणाऱ्या तत्वाला तुम्ही जाणा, परंतु ते सार असणारं तत्वच आम्हाला माहिती नाही, मग त्याला नेमकं जाणायचं कसं असं विचारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, दिसणारा हा जो प्रपंच आहे तर हा प्रपंच फलकट अशा प्रकारचा आहे आणि या प्रपंचामध्ये एकच सार तत्व आहे, तो म्हणजे भगवंत. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. या संसारामध्ये एकच सार तत्व आहे, ते म्हणजे भगवान परमात्मा. आदरणीय परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी विनोदाने एक गोष्ट सांगत असतात, या फलकट मधला फक्त फ काढायचा आणि तिथं ह टाकायचा. काय करायचं? फलकट मधला फ काढायचा आणि तिथं ह टाकायचा. काय होईल? हलकट तो संसार. खऱ्या अर्थाने संसार हलकट आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या सार असणाऱ्या तत्वाला तुम्ही जाणा. काही लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्ही जर त्या भगवान परमात्म्याला जर जाणलं नाही तर आमचं काय होईल? एकदाच मरण येईल, याच्या पुढे दुसरा काय नाश होणार आहे, आमचा काय दगा होणार आहे? परंतु याचं उत्तर देत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज उत्तर देतात. महाराज म्हणतात, तू एकदा मेला असता तर बरं झालं असतं, परंतु पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा तुला जन्मावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. खऱ्या अर्थाने हा फार मोठा नाश आहे, फार मोठा नाश आहे. विसरले तया थोर झाले हानी, पचतेल खाणे 84च्या. अशा अर्थाने म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याला तुम्ही जाणा. जसे संत महात्मे सांगतात तेच जगद्गुरु तुकोबाराय देखील आपल्याला सांगतात. आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये इतने गोते गाये खाता, इतने गोते गाये खाता, इतने गोते गाये खाता. जब तू अपना भूलना होता, जब तू अपना भूलना होता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते गायन खाता, इतने गोते गायन खाता, गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते गायन खाता, इतने गोते गायन खाता. इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. जब तू अपना भूल न होता, जब तू अपना
फुले न हो हे इतने गोते काय खाता इतने गोते काय न खाए जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूलन होता इतने गोते काय खाता इतने गोते इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता. जगद्गुरु तुकोबाने म्हणतात भगवान परमात्म्याला तुम्ही विसरल्यात आणि भगवान परमात्म्याला विसरल्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला एवढ्या गटांगड्या खावा लागतात, एवढ्या पुढे घ्यावं लागतात. का? जब तू अपना भूल न होता. जर तुम्ही भगवान परमात्म्याला विसरला नसतात तर इतने गोते काहे खाता. खऱ्या अर्थाने आपण एवढ्या पुढ्या खायला लागलेलो या संसारामध्ये, याचा अर्थ असा होतो की आपण भगवान परमात्म्याला विसरलो. झाले हाले विसराले तया झाले हाले विसराले तया झाले हाले पतिला खाने गौरांशीच्या पततीला खाने चौऱ्यांशीच्या पचतीला खाने चौऱ्यांशीच्या विसरली तया थोर झाली पटकीला खाली चौऱ्यांशीच्या पटकीला खाली चौऱ्यांशीच्या विसरले तया तोर झाली पततीला खाली चौऱ्यांशीच्या पततीला खाली चौऱ्यांशीच्या विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे 84च्या. भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर आपल्याला करोडोच्या करोडो जन्म भोगावे लागतात महाराज, तरी जन्म संपत नाही. महाराजांचं प्रमाणे महाराज म्हणतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा उळसा थोर माया जाळी. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला आपण विसरलोत म्हणून एवढे जन्म आपल्याला भोगावे लागतात. म्हणून तुकोबारे म्हणतात इतने गोते काहे खाता. एवढ्या गटांगड्या कशाला खायला लागलास रे, एवढ्या गटांगड्या. लक्ष द्या, हा अभंग मुळात हिंदुस्थानी प्रकरणातला अभंग आहे, हिंदुस्थानी. तुकोबारे म्हणतात इतने गोते काहे खाता. गोते शब्दाचा अर्थ होतो बुडी घेणं. आपण जर उत्तरेमध्ये जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणचे जे महात्मे आहेत तर दुपारच्या वेळेला ज्यावेळेस स्नान करून येतात त्यावेळेस त्यांचा अनुभव सांगत असताना ते म्हणतात आज गंगा मैया में इतना गोता लगाया की पूछो ही मत. याचा अर्थ असा होतो आज गंगेमध्ये एवढ्या बुड्या मारल्या की विचारूच नका. सांगण्याचं तात्पर्य आपलं असं आहे, गोता शब्दाचा अर्थ होतो बुडी घेणं. पाण्यामध्ये आपण प्रातःकाली साधक मंडळी सगळं काय करतात, इंद्रायणीमध्ये गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये काय करतात, बुडीच घेतात ना, बुडीच घेतात महाराज. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात इतने गोते काहे खाता. एवढ्या गटांगड्या कशाला खायला लागला. एक लक्षात घ्या, व्याकरणाच्या दृष्टीने जर आपल्याला गोते शब्द बघायचा जर झाला तर गोता, अगोदर गोता घ्या. गोता हा शब्द एकवचनी आहे. का अनेकवचनी? एकवचनी आहे. गोता हा शब्द एकवचनी म्हणून त्याचा अर्थ होतो एक बुडी घेणं. परंतु तुकोबारे म्हणतात इतने गोते अर्थात अनेक बुड्या घेणं आहे ना, बरोबर आहे ना, अनेक बुड्या घेणं. लक्षात घ्या, बुडी तिथंच दिल्या जाते जिथं पाणी असतं. बुडी तिथंच दिल्या जाते जिथं पाणी असतं. म्हणून साधू संतांनी या संसाराला उपमा देत असताना एकतर सागराची तरी उपमा दिलेली आहे किंवा नदीची तरी उपमा दिलेली आहे.
सागराची उपमा देत असताना महाराजांचं प्रमाणे संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. सागरू म्हटलं या ठिकाणी संसाराला सागर अशा प्रकारची उपमा दिलेली आहे. आणि नदीची उपमा देत असताना स्वतः भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंतिते. या तरंतिते पदाचा आधार घेऊन विश्वमाऊली भगवान ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं या माया नदीचं. म्हणून अशा प्रकारे या संसारामध्ये आपले पुन्हा पुन्हा जन्म होतात, पुन्हा पुन्हा आपले मृत्यू होतात, मरावं लागतं. हे का जर होत असेल तर जब तो आपणा भूलन होता. जर आपण भगवान परमात्म्याला जर विसरलो नसतो तर खऱ्या अर्थाने इतने गोते काहे खाता एवढ्या गटांगळ्या खायची आपल्याला गरजच पडली नसते. विठाला 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 विठाला. आपण सगळे कामं करतो, कोणतीच गोष्ट आपण विसरत नाही, परंतु फक्त भगवान परमात्माच आपल्याकडून विसरल्या जातो. देवालाच आपण विसरतो. का विसरतो बरं देवाला? त्याचं कारण ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं. ज्ञानोबारे म्हणतात प्राणिया कामे भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. या कलियुगामध्ये माणसाला देहावरती आसक्ती निर्माण झाली आहे, आदर निर्माण झालाय. म्हणून त्या आदराच्या निमित्ताने म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून आपल्या स्वस्वरूपाचा आपल्याला काय झालेला आहे, विसर पडलेला आहे. म्हणून ही जन्म मरण परंपरा आपल्याला भोगावी लागते. विठाला 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 विठाला. भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर लक्षात घ्या आपल्याला 4 गोष्टी बघायच्या. एक, जन्माचं दुःख आपल्याला भोगावं लागतं. जन्माला आल्याच्या नंतर वर्तमान स्थितीमध्ये जीवन जगत असताना तेही दुःख आपल्याला भोगावं लागतं. एवढंच नाही तर एकदा मरणासन्न अवस्थेला आपण प्राप्त झालो रे झालो तेही दुःख आपल्याला भोगावं लागतं. याच्याही पुढे जाऊन सांगतो, एकदा आपण मेलो, मेल्याच्या नंतरही आपल्याला काय करावं लागतं, दुःख भोगावं लागतं. महाराज हे कशामुळे होतं? भगवान परमात्म्याला आपण विसरलो. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा घ्या, जन्माचं दुःख आहे. जन्माचं दुःख साधारण सांगितलेलं नाही. किती दुःख आहे जन्माचं? तुकोबारा म्हणतात काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळे मूत्र जाना तू क्षण क्षणाघात से. सांगो गर्भीची यातना मळ मूत्र जाना मांस मूत्र जाना. तुझं क्षण क्षणान हे काय सांगू गर्भीची यातना. काय सांगू गर्भीची यातना नारायणा मज भोगिता नारायणा. हे काय सांगू गर्भीची यातना माझ्या भोगिता नारायणा मांस मूत्र जाना तुझं क्षण क्षणा घ्या. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र तुझं क्षणाघात से. काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षण क्षणा ध्यात असे. तुकोबरा म्हणतात त्या गर्भ अवस्थेचं किती दुःख आहे तुम्हाला काय सांगू मी, एवढं दुःख आहे महाराज. आणखी एक प्रमाणे नाटामध्ये महाराज म्हणतात बहुया उदराचे कष्ट. उदर शब्दाचा अर्थ होतो जन्म, गर्भवास. या गर्भवासाचे कष्ट म्हणतात महाराज. पण किती, बहु हे विशेषण लावलंय, त्याला विशेषण लावलंय बहु. अनेक कष्ट या गर्भवासाचे. जरी अनेक जरी कष्ट असले तरी त्याचं एक वैशिष्ट्य आहे, गर्भवासातले दुःख कोणालाही सांगता येत नाही. काय येतात? कोणालाही सांगता येत नाही महाराज. आलं एक लक्षात घ्या, आपण सर्व गर्भवासामध्ये होतो, परंतु कुणाचं दुःख कुणाला सांगता येत होतं का? कुणाचंच दुःख कुणाला सांगता येत नव्हतं. यदा कदाचित बाहेर आल्याच्या नंतर तरी सांगता येत आपल्याला. गर्भवासाच्या बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला जर काही दुःख झालं
तर त्याची आपण एकमेकामध्ये चर्चा करू शकतो, परंतु गर्भवासातलं दुःख कोणालाही सांगता येत नाही. विठाला 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 विठाला. गर्भवासातलं देखील दुःख आहे. गर्भवासातून ज्या वेळेस आपण बाहेर येतो त्या काळी काही सुख आहे का? त्या काळी देखील सुख नाही महाराज. किती दुःख आहे. मदाला सरांनी गोड वर्णन करते. नवमास कष्टलिसे दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली. अशा प्रकारे फार दुःख आहे महाराज. गर्भातून बाहेर येण्याच्या नंतर, बाहेर आल्याच्या नंतर वर्तमान स्थितीमध्ये जीवन जगत असताना देखील काय फार दुःख आहे. एक सारिता तो पुढे उभे एक दुःख निपटायला जात नाही तर पुढे दुसरं दुःख उभा राहतं, दुसरं निपटायला जात नाही तर त्याच्या पुढे तिसरं उभा राहतं. अशा प्रकारे आपल्याला दुःखाची जी परंपरा लागली, अनेक दुःख आपल्या पाठीमागं लागले. हे का बरं लागले असेल तर आपण भगवान परमात्म्याला विसरलो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जब तू अपना भूल न होता. जर तू भगवान परमात्म्याला विसरला नसतास तर हे दुःख तुझ्या पाठीमागे लागले नसते. विठाला 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 विठाला. व्यवहारामध्ये दुःख प्राप्त होतात, निमित्त कारण ही अनेक आहेत, परंतु मुख्य दुःख प्राप्त होण्याचं निमित्त कारण जर काय असेल तर स्वस्वरूपाचं अज्ञान. आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलोत खऱ्या अर्थाने, म्हणून आपल्याला ही जन्ममरण परंपरा किंबहुना दुःख भोगावे लागतायत. व्यवहारामध्ये दुःख होतंय, पत्नी मनासारखं वागत नाही, जीवनामध्ये दुःख आहे महाराज. मुलगा मनासारखं वागत नाही, जीवनामध्ये दुःख आहे. असे अनेक व्यवहारामध्ये जरी दुःख असले तरी त्या दुःखाचं मुख्य उपादान कारण एकच आहे, ते म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. याच्याकरता एक दृष्टांत सांगितला जातो. पूर्वीच्या काळी राज दरबार भरायचे. त्या राजाच्या दरबारामध्ये अनेक ब्राह्मण विद्वान मंडळी असायचे, अनेक विद्वान ब्राह्मण मंडळी. अशाच प्रकारचा राजाचा एक दरबार भरलेला होता. अनेक विद्वान ब्राह्मण मंडळी त्या राजाच्या सभेमध्ये ब्राह्मण लोक का असायचे बरं? त्याचं कारण सांगत असताना वैकुंठवासी, प्रातस्मरणीय वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे. अण्णा म्हणायचे, त्या राजाच्या दरबारामध्ये ते विद्वान ब्राह्मण मंडळी का असायचे? कारण राजा निर्बुद्ध असायचा, म्हणून राजाला काही कळत नव्हतं, म्हणून राजाला योग्य वेळेला योग्य तो सल्ला देण्याकरता ते ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी असायचे. म्हणून अशाच प्रकारची एका राजाची सभा होती. त्या सभेमध्ये देखील अनेक विद्वान ब्राह्मण मंडळी होते. त्यातीलच एक अत्यंत परिस्थितीने गरीब असणारे एक ब्राह्मण देव होते. अडचण अशी होती, मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे, मुलाची मुंज करायची, परंतु पाहिजे तेवढं द्रव्य, पाहिजे तेवढं धन त्यांच्याकडे नव्हतं. मग अशा वेळेला काय करणार अशा प्रकारचा विचार करत करत ब्राह्मण देवा आणि ब्राह्मण देवाची पत्नी रात्रीच्या वेळेला विचार करत बसलेले. विचार करता करता अगदी पहाट होत आली. 4 वाजले पहाटेच्या. मग 4 वाजले, 5 वाजत आले. अगदी दिवस उगता उगता ब्राह्मण पत्नीच्या लक्षात आलं, अहो तुम्ही ज्या राजाच्या घरी सेवा करता, ज्या राजाच्या घरी कामाला आहात, त्या राजाच्या घरचं जळता जळना, त्याला ही आपली अडचण सांगा ना. असं म्हटल्यानंतर ब्राह्मण बुवाला पटलं बरं का. ब्राह्मण बुवा म्हटले, हो ना, एवढ्या वेळेस आठवतोय परंतु आठवणाच. असं लक्षात आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बुवा सभेमध्ये गेलेले. गेल्याच्या नंतर राजेसाहेबाला एकांतात बोलवलं. राजेसाहेब, माझ्या मुलीचं लग्न जवळ आले, मुलाची मुंज करायची, परंतु पाहिजे तेवढं धन माझ्याकडे नसल्यामुळे मला तेवढं धन तुमच्याकडून अपेक्षित आहे, मला तेवढं धन द्या. अशा प्रकारे म्हटल्याच्या नंतर राजेसाहेबांनी सांगितलं, काय ब्राह्मण बुवा, एवढे दिवस झालं तुम्ही माझ्या दरबारामध्ये सेवा करता, आतापर्यंत काही मागितलं नाही, मग एवढंच मागण्याकरता एवढं काय लाजायचं? अगोदरच मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं, काय हरकत नाही. म्हटले, आता देखील देतो पण फुकट देणार नाही. एक अट घातली महाराज, फुकट देणार नाही. फुकट का द्यायचं नसतं? फुकट दिलेल्याचं महत्व कळत नसतं, म्हणून फुकट द्यायचं नाही. विठाला 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 विठाला. राजेसाहेबांनी सांगितलं, चालतं, तुम्हाला जेवढं धन पाहिजे तेवढं देतो, परंतु तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. ब्राह्मण बुवाने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही जे काम सांगाल ते करण्याकरता मी तयार आहे, परंतु मला तेवढं धन द्या. राजेसाहेब म्हटले, अहो ब्राह्मण बुवा, तुम्हाला मी काही काम सांगणार नाही, फक्त माझ्या मनामध्ये काही वर्षापासून खूप शंका आहेत, तेवढ्या शंकेचं उत्तर द्या, तुम्हाला तेवढे धन देऊन टाकतो. ब्राह्मण बुवाने सांगितलं, विचारा. म्हटले, काय शंका आहे? राजेसाहेबांनी पहिली शंका विचारली. म्हटले, ब्राह्मण बुवा, मी खूप दिवसापासून विचार करतो, माझ्या सर्व अंगावरती केस आहेत, परंतु माझ्या तळ हातावरती का केस नाहीत? असं विचारल्यानंतर महाराज, ब्राह्मण बुद्धी होती, चटकन उत्तर दिलं. ब्राह्मण बुवा म्हटले, राजेसाहेब फारच सुंदर उत्तर आहे म्हटले याचं. राजेसाहेब म्हटले, सांगा बरं मग.
ब्राह्मण भावाने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही म्हणजे साक्षात कर्णाचेच अवतार. कोणी आलं की दे दान, कोणी आलं की दे दान, कोणी आलं की दे दान. दान देऊन देऊन तुमच्या तर हातावरचे केस गेले. असं म्हटल्याच्या नंतर राजेसाहेबाला पटलं बरं का. आनंद झाला. राजेसाहेब म्हटले, वा ब्राह्मण वा, सुंदर उत्तर दिलं म्हटले. आता एक लक्षात घ्या, स्तुती पराविया मुखे रुचिकर. एखाद्याने जर आपली स्तुती केली तर कुणाला आवडणार नाही? सर्वांनाच आवडते महाराज. यदा कदाचित त्याच्या चेहऱ्यावरती तसे भाव दिसणार नाहीत, परंतु त्याला अंतःकरणामध्ये आनंद झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. विठाला विठाला अशा प्रकारची ब्राह्मणबुवाची स्तुती केल्याच्या नंतर राजेसाहेबाला आनंद झाला. राजेसाहेब म्हटले, वा ब्राह्मणबुवा, सुंदर उत्तर दिलं. पण असं म्हणत नाही तर दुसरी शंका पुन्हा उत्पन्न झाली राजेसाहेबांना. राजेसाहेब म्हणतात, ब्राह्मणबुवा, माझी दानवृत्ती असल्यामुळे दान देऊन देऊन माझ्या तळहातावरचे केस गेले, मला पटलेलं आहे. परंतु माझ्या समोर जे तुम्ही उभा आहात, तुमच्याही तळहातावरती केस नाहीत, मग त्याचं कारण काय? असं विचारल्याच्या नंतर ब्राह्मणबुवा म्हटले, अहो राजेसाहेब, याचं पण फार सुंदर उत्तर आहे. म्हटले, काय? ब्राह्मणबुवांनी सांगितलं, राजेसाहेब, तुमची जशी दानवृत्ती आहे, दान देऊन देऊन जसे तुमच्या तळहातावरचे केस गेले, तशीच माझी याचक वृत्ती आहे. दान घेऊन घेऊन माझ्या तळहातावरचे केस गेले. हेही राजेसाहेबाला पटलं. राजेसाहेब म्हटले, वा ब्राह्मणबुवा, सुंदर उत्तर दिलं म्हटले. याच्यानंतर पुन्हा तिसरी शंका उत्पन्न झाली. राजेसाहेब म्हणतात, ब्राह्मणबुवा, माझी जशी दानवृत्ती असल्यामुळे दान देऊन देऊन माझ्या तळहातावरचे केस गेले, हेही मला पटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी, तुमची याचक वृत्ती असल्यामुळे दान घेऊन घेऊन तुमच्या तळहातावरचे केस गेले, हेही मला पटलं. परंतु माझ्या दरबारामध्ये जेवढं काही सैन्य उभं आहे, त्या सैन्याच्या कुणाच्याच तळहातावरती केस नाहीत, मग याचं कारण काय? असं विचारल्यानंतर ब्राह्मण भावले, अहो राजेसाहेब, याचं पण फार सुंदर उत्तर आहे. काय म्हटले? ब्राह्मण भावाने सांगितलं, राजेसाहेब, तुमची जशी दानवृत्ती आहे, दान देऊन देऊन जसे तुमच्या तळहातावरचे केस गेले, तशी माझी याचक वृत्ती आहे. दान घेऊन घेऊन माझ्या तळहातावरचे केस गेले. लक्षात घ्या, पुढाला तुमचं दान देणं आणि माझं दान घेणं यांना कुणालाच खपलं नाही, यांच्या हाताला काहीच लागलं नाही, हे हात चोळीत बसले, म्हणून यांच्या तळहातावरचे केस गेले. विठाला 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 विठाला. म्हणून तळहाताचे केस जाण्याकरता जसे निमित्त कारण अनेक आहेत, अनेक निमित्त कारण आपल्याला सांगता येतील, परंतु त्याचं तशाच प्रकारे संसारामध्ये देखील दुःख प्राप्त होण्याचे अनेक निमित्त कारण आहेत. जरी अनेक निमित्त कारण असले तरी त्याचं उपादान कारण एकच आहे, ते म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि तेच तुकोबाराय सांगतात, तुम्ही त्याला विसरले म्हणता, म्हणून खऱ्या अर्थाने एवढ्या गटांगड्या आपल्याला खावे लागतात. जब तू आपणा भूल न होता, है ना. म्हणून आपण प्राप्त परिस्थितीपर्यंत आलो होतो बरं का. कुठपर्यंत आलो होतो? जन्माला आलोत ना आपण, आता प्राप्त परिस्थितीपर्यंत आलो होतो. वर्तमान स्थितीमध्ये आपण जे काय दुःख भोगलं ते देखील आपण बघितलेलं आहे. वर्तमान स्थितीचं दुःख झाल्याच्या नंतर जीवन जगत असताना जी मरणासन्न अवस्था आपल्याला प्राप्त होते, त्या मरणासन्न अवस्थेमध्ये काय सुख आहे का? त्यामध्ये देखील सुख नाही महाराज. किती दुःख आहे. त्या दुःखाचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. अशा प्रकारची त्या माणसाची अवस्था होते. मरणासन्न जो व्यक्ती आहे ना, त्याची अशा प्रकारची अवस्था होते. मग अशी अवस्था झाल्याच्या नंतर मग जे जवळचे मंडळी असतात ते पाहुणे मंडळीला बोलावतात. मानितीला दान थोर सुखाची काजा, इंद्रिये मावळ आला बाबून इंद्रिय मावळली, आला बागुल आजा. तोची ध्यान वेदुजा, तोची ध्यान वेदुजा, चिंता
आता म्हणतो तू. कैसा कैसा व्यारित झाला तोची ध्यान रे दुजा तोची ध्यान रे दुजा आत्मज दृष्टी देई पांडुरंगा माय बाप मज दृष्टी पांडुरंगा माय बाप देह सुखाची आकाश माहिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळले आला बाबूला इंद्रिय मावळाली आला बागुला पांडुरंगा माया बापा दृष्टी देई पांडुरंगा माय बापा आता माझ्या दृष्टी देई पांडुरंगा माया बापा जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची काजा इंद्रिये मावळली आला बागोला जा कैसा विपरीत नव्हे कैसा विपरीत झाला देह नव्हे तुझा. अशा प्रकारे ज्यावेळेस मरण अवस्था आपल्याला प्राप्त होते मरण अवस्था एकदा का प्राप्त झालेली झाली मग जवळची जे माणसं असतात ते पाहुणे मंडळीला बोलवतात. मग पाहुणे मंडळीला कुणाला मुलीला बोलवतात मुलाला बोलवतात. अहो तुमची मुलगी आली आहे मोठा मुलगा आहे असं आपण त्यांना म्हणतो. त्यांनी ऐकलंय असं आपल्यालाही वाटतं परंतु त्यांना ते ऐकायला येत नाही. ते आपल्याकडे बघतात त्या मुलीकडे बघतात मुलाकडे बघतात असं आपल्याला दिसतं परंतु त्या माणसाला दिसत नाही. ज्ञानोबांनी त्याही अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता आणि न मरतयाची चित्ता युगांतून हे. आक्षेपार्थाने ज्ञानोबांनी प्रश्न केलाय. ज्ञानोबा म्हणतात जो माणूस मरतोय मरणासन्न अवस्थेमध्ये आहे त्याला बघितल्याच्या नंतर जर एखाद्याला युगांत झाल्यासारखा जर वाटत असेल तर त्या माणसाला किती दुःख झालं किती दुःख होत असेल. कल्पना करा महाराज किती दुःख होत असेल. शास्त्र असं सांगतं जो माणूस मरणासन्न अवस्थेमध्ये आहे त्याला हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख होतं. हजारो इंगळ्या चावल्याचं एक इंगळी नाही बरं का. मला वाटतंय तुम्हाला कुणाला इंगळी डसली नसेल कारण इंगळी डसल्याच्या नंतर किती बेजारी निघाती हे ज्याचं त्यालाच माहिती असतं. साधारण आपल्याला जर विंचू जर चावला तर किती बेजारी निघाती महाराज. विंचाचं त्या सोडून इथं मच्छरानं आजारी पडायला लागलेले. विठाला 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 विठाला. जुने लोक असे सांगतात एखाद्याला जर इंगळी चावली इंगळी चावल्याच्या नंतर त्या माणसाचं नरडं कोरडं पडतं आणि नरडं कोरडं पडल्याच्या नंतर त्याला जर एखाद्याने पाणी जर नेऊन दिलं ना तर तो डायरेक्ट जाण्याची शक्यता असते. अर्थात एका इंगळीचं जर एवढी अवस्था होत असेल तर हजारो इंगळ्या चावल्याच्या नंतर किती अवस्था किती दुःख होत असेल त्या माणसाला. एवढं दुःख आहे महाराज मरणासन्न अवस्थेचं देखील. पुढची गोष्ट अशी आहे तुम्ही म्हणाल महाराज एकदा मेलं गेलं राग झाली मग नंतर कशाचं दुःख आहे.
परंतु नाही, नंतर देखील दुःखच सांगितलेलं आहे. संत महात्मे म्हणतात एकदा जर तू मेल्याच्या नंतर तुला सुख नाही, त्या ठिकाणी देखील यमलोक काय करतात, यमाचे दूत आपल्याला काय करतात, मारितात तोडितात, मारिती तोडिती झोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. अशा प्रकारचं मरणोत्तर कालामध्ये देखील आपल्याला दुःख भोगावं लागतं. हे का होतं याचं कारण महाराजांनी सांगितलं, जब तो आपणा भूलन होता. जर तू तुझ्या स्वस्वरूपाला भगवान परमात्म्याला जर विसरला नसतास तर तुला एवढ्या गटांगड्या खायची गरजच पडली नसती. विठाला 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 विठाला. बरं, महाराजांना विचारलं, महाराज आमच्याकडून फार मोठी चूक झाली. म्हटले आम्ही भगवान परमात्म्याला जाणलं नाही म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. फार मोठी हानी आमची चालू आहे. परंतु या हानीमधून सुटण्याकरता आम्हाला काहीतरी उपाय सांगा. असं विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय त्या माणसांना विचार सांगतात, उपाय सांगतात. ते आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ऐसा कर गर आवे राम, ऐसा कर गर आवे राम. ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. ऐसा कर गर आवे राम, ऐसा कर गर आवे राम. ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. और धंधा सब छोड़ काम, और धंधा सब छोड़ काम. इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. और ही धंधा सब छोड़ई काम, और ही धंधा सब छोड़ई काम. इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. ऐसा कर घर आवे राम, कर घर आवे राम. ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. और धंधा सब छोड़ हे काम, और धंधा सब छोड़ काम, और धंधा सब छोड़ ही काम, और धंधा सब छोड़ काम. इतने गोते काये खाता, इतने गोते काये खा. गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर हे काम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसा कर घर आवे राम. या जन्ममरण परंपरेतून सुटण्याकरता महाराजांनी आपल्याला उपाय सांगितलेला आहे या चरणामध्ये. ऐसा कर घर आवे राम. दोन पद्धतीने आपल्याला अर्थ करता येतात. पहिला अर्थ आपण करूया, लक्ष द्या. ऐसा कर याच्यानंतर अर्धविराम द्यायचं आणि घर आवे राम एवढं चरण बाजूला सोडायचं. आणि दुसरा अर्थ करत असताना आपल्याला असा करायचा, ऐसा कर घर याच्यानंतर अर्धविराम द्यायचं आणि आवे राम एवढं पद बाजूला सोडायचं. दोन पद्धतीने आपल्याला अर्थ करता येतात. पहिल्या अर्थाचं चिंतन करत असताना आपल्याला असं करता येतं, ऐसा कर. ऐसा कर शब्दाचा अर्थ काय होतो? ऐसा कर म्हणजे असं कर, है ना, असं कर. असं कर म्हणजे नेमकं कसं कर? पहिली गोष्ट जे संतांनी केलं ते कर, आणि दुसरी गोष्ट संतांनी सांगितलं ते कर. विठाला 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 विठाला. पहिल्या अर्थाचं आपण चिंतन करूया, जे संतांनी केलं ते कर म्हणजेच ऐसा कर.
मनाने काहीही करायचं नाही. संतांचा मागोवा घेणं ही आपली पहिल्यापासून परंपरा चालत आलेली आहे. माझ्या मनाने सांगत नाही, ज्ञानोबारायांपासून तर संत निळोबारायांपर्यंत जेवढे काही संत महात्मे होऊन गेले, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संतचे देणीची पंथे चालू जाता, देणीची पंथे चालू जाता. दयानिधी संत दयानिधी संत तेनची पंत चालू जाता, तेनची पंत चालू मार्ग जाता. दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुमराह कोठे काही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काय. निळोबाराय महाराज म्हणतात, संत महात्म्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवून दिलेला आहे त्याच मार्गाने आम्ही चाललोत, आणि खऱ्या अर्थाने आपण जर त्या मार्गाने गेलो तरच मुक्कामापर्यंत पोहोचू, अन्यथा काय होईल बरं. मनोमार्ग गेला तो येथेची मुकला, त्याचा याच ठिकाणी मुक्काम होईल. महाराज म्हणतात याच ठिकाणी मुक्काम, किंबहुना तो या मार्गापासून भ्रष्ट होऊन देखील जाऊ शकतो. म्हणून संत महात्म्यांनी जी साधना केली ती आपण केली पाहिजे. काय साधना केली महाराज संत महात्म्यांनी? जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्वच संत महात्म्यांनी भक्ती केली. महाराजांचं प्रमाणे महाराज म्हणतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली. एवढंच नाही तर तुकोबारायांनी नामस्मरण देखील केलं बरं का. नामस्मरण, आम्ही नामाचे धारक. तुकोबाराय स्वतःला कीर्तन केसरी, शास्त्री, पंडित, आणखी कोणकोणत्या पदव्या आहेत महाराज, स्वतःला या पदव्या लावत नाहीत महाराज. तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक आहोत. नामाचे धारक म्हणतात. मग नामाचे धारक असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं महाराज? नेने अनेक काही धंदा, 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 नेने अनेक काही धंदा. नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नेने अनेक काही धंदा, नेने अनेक काही धंदा. नित्य दात से गोविंदा, नित्य दात से गोविंदा, नेने अनेक काही धंदा, नेने अनेक काही धंदा, नेने अनेक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी भगवान परमात्म्याचं नित्य नामस्मरण केलं. महाराजांना विचारू, महाराज तुम्ही किती नामस्मरण केलं? महाराज म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा. का झाली तुमची वाचा तुमच्या अनावरती? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात छंद या नामाचा घेतलासे. मी जेव्हापासून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला लागलो तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझी जी वाणी आहे तर ती माझी वाणी माझ्या अधीन राहिलेली नाही. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधना जर कोणती असेल तर ती म्हणजे नामस्मरण, नामचिंतन, नामस्मरण ही साधना सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये जे काही संत महात्मे होऊन गेलेत त्या संत महात्म्यांनी
एक आगळं वेगळं वैशिष्ट्य त्यांचं संप्रदायामध्ये निर्माण केलेलं आहे, किंबहुना त्यांच्या साधनेतून ते प्रगट झालेलं आहे. यामध्ये सांगायचं जर झालं तर अनेक महात्म्यांचं आपल्याला नाव सांगता येतील. अनेक साधना त्यांनी केली, त्या साधनेतून त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य त्यांनी निर्माण करून दाखवलं. या बाबतीमध्ये नामस्मरणाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं जर झालं तर प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर 1,00,000 नामचिंतन केल्याशिवाय झोपायचं नाही महाराज. दिवसामध्ये 1,00,000 नामचिंतन करायचे बाबा, 1,00,000. सांगण्याचा मुद्दा असा की त्यांनी नामस्मरण केलं. अर्थात तुकोबाराय आधी करून सर्व संत महात्मे जर भक्ती करत असतील तर आपण देखील भक्तीच केली पाहिजे. तुकोबाराय आधी करून सर्व संत महात्मे जर नामस्मरण करत असतील तर आपणही नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून जे संतांनी केलं ते कर म्हणून महाराज म्हणतात आईसा कर विठाला 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 विठाला. हा झाला पहिला अर्थ. दुसऱ्या अर्थाचं चिंतन आपण करूया. दुसरा अर्थ सांगितला होता जे संतांनी सांगितलं ते कर. मनाने काही करायचं नाही. संत महात्मे दुसरं काय सांगणार आहेत आपल्याला? संत महात्म्यांनी जीवनामध्ये ज्याचं आचरण केलं त्याचाच संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. तसं व्यवहारामध्ये तसं नसतं महाराज. व्यवहारामध्ये बघा तुम्ही, एखाद्या गावामध्ये एखादा मार्गदर्शक असतो, तो मार्गदर्शक स्वतः काय आचरण करेल याचं त्याला काही घेणं देणं नसतं, परंतु लोकांना सांगण्यामध्ये मात्र तो तत्पर असतो. परंतु तुकोबाराय तसं करत नाहीत. तुकोबारायांनी जीवनामध्ये ज्याचं आचरण केलं त्याचाच तुकोबाराय उपदेश करतात. काय उपदेश करतात? तुकोबाराय म्हणतात करा हरिभक्ती परलोकी कामा. तुम्ही हरिभक्ती करा म्हटले तुकोबाराय. का करा त्याचं कारण महाराजांनी सांगितलं तुम्हाला परलोकामध्ये कामाला येईल हरिभक्ती केल्याच्या नंतर. एवढंच नाही तर तुकोबारायांनी जर नामस्मरण केलं असेल तर आपल्यालाही तुकोबाराय नामस्मरणाचाच उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला नामस्मरण करा म्हणून उपदेश केलेला आहे. एवढंच नाही तर याच्याही पुढे तुकोबाराय म्हणतात हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. अशा प्रकारे खूप अट्टहासाने संत महात्मे आपल्याला नामस्मरण करायला सांगतात महाराज. विठाला 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 विठाला. संत महात्मे नामस्मरण करतात म्हणून आपण देखील नामस्मरण केलं पाहिजे. महाराजांना काही लोक म्हणू लागले महाराज तुम्ही गळ्यामध्ये विणा काय घेता, हातामध्ये चिपड्या काय घेता, कीर्तनामध्ये नाचता काय, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? कोणी सांगितलं? असं महाराजांना विचारल्यानंतर महाराज त्याचं उत्तर देतात. महाराज म्हणतात खरं सांगू हे जे सोपवर्म आहे ते आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले सांगते. सोपे वर्म आम्हा सांगितले सांगते. सोपे वर्म सांगितले सोपे वर्म सांगितले सांगते. टाळदिंडी हाते घेऊन नाचा. टाळदिंडी हाते घेऊन नाचा. समाधीचे सुख तांडव वाढू. समाधीचे सुख तांडव वाढून टाळ दिंडी हाती घेऊन नाच. टाळदिंडी हाती घेऊन नाच. समाधीचे तांडव वाढून. समाधीचे सुख तांडव वाढून दे. सोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. तुकोबाराय म्हणतात हे सोपं वर्म आमच्या संतांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे म्हणून आम्ही नाचतो. महाराज तुकोबाराय हे संतांचं वचन एवढं पाळतात एवढं पाळतात. एक वेळेस जगाचं तर ऐकतच नाहीत, परंतु एक वेळेस देवाचंही ऐकणार नाही तेवढं तुकोबाराय संतांचं ऐकतात. म्हणून महाराजांचं एक प्रमाणे बघा वचन न मोडी बोलिले ते. संत महात्म्यांनी आतापर्यंत जे जे सांगितलं जे जे वचन दिलेलं आहे ते वचन तुकोबारायांनी आतापर्यंत मोडलं नाही. महाराजांना विचारू महाराज तुम्ही संतांचं वचन का बरं मोडत नाही? कारण आम्ही कुणाला जर वचन दिलं तर आम्हाला मोडण्याची सवय असते, परंतु तुम्ही संतांचं वचन का मोडत नाहीत? महाराज म्हणतात मज ते हासतील संत
ते संत महात्मे मला हसतील ना जर मी त्यांचं वचन पाळलं नाही तर ते संत महात्मे म्हणतील का अरे एवढा यांना उपदेश केला एवढे यांना मार्गदर्शन केलं परंतु हे आमचं वचन पाळत नाही धिक्कार असो यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने म्हणून आम्ही संत महात्म्यांचं वचन पाळतो म्हणून संत महात्मे जी भक्ती करतात जी साधना करतात तीच आपल्याला सांगतात म्हणून संतांनी सांगितलं ना संत जे सांगतात संतांनी सांगितलं म्हणून आपण ते केलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात आईसा कर हा पहिला अर्थ घ्या आता दुसरा अर्थ आपण केला होता आईसा कर घर आता घराला मागं घ्या पहिल्यांदा घर पुढं लोटलं होतं आता घराला मागं घ्या आईसा कर घर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुझं असं घर कर की जेणेकरून भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहील विठाला 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 विठाला. घर म्हणजे साधारण आपलं हे मातीचं वगैरे हे घर नाही घ्यायचं बरं का घराचे 3 प्रकार करूया पहिलं घर आहे व्यवहारातलं घर दुसरं घर सांगितलं स्वस्वरूपाचं घर आगा पै पंड कुमारा येता स्वरूपाचे या घरा किंवा दुसरं एक प्रमाणे ज्ञानदेवा घर चिदानंदी अशा प्रकारचं स्वस्वरूपाचं घर सांगितलेलं आहे महाराज आणि तिसरं घर सांगितलं अंतकरण रूपी घर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना व्यवहारातलंही घर सांगायचं नाही स्वस्वरूपाचंही घर सांगायचं नाही तर अंतकरण रूपी घर सांगायचं महाराज म्हणतात तुझं ते अंतकरण जे आहे अंतकरण रूपी घर जे आहे त्या घराला असं बनव की जेणेकरून भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहील विठाला 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 तू का म्हणे चित्त करावे निर्मळ तू का म्हणे चित्त करावे निर्मळ तू का चित्त करावे निर्मळ तू का म्हणे चित्त करावे निर्मळ गोपाळ राहे ते येवनी गोपाळ राहे ते येवनी गोपाळ राहे ते गोपाळ राहे ते विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता 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 तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते तुकोबाराय म्हणतात तुझं जे अंतकरण आहे तुझं जे चित्त आहे ते अशा प्रकारचं शुद्ध बनव की जेणेकरून भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहील कारण भगवान परमात्मा अशुद्ध अंतकरणामध्ये येत नाही त्याला जर यायचं असेल राहायचं जर असेल तर त्याला शुद्ध अंतकरण लागतं महाराज का शुद्ध अंतकरण लागतं कारण तो भगवान परमात्मा जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याला जर यायचं जर असेल तर ते अंतकरण शुद्ध करावं लागतं एवढंच नाही तर हृदयाचं मंदिर करावं लागतं महाराज मंदिर करावं लागतं साठविला हरी जिही हृदय मंदिरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार अशा प्रकारे हृदयाचं मंदिर करावं लागतं त्याच वेळेस भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहतो महाराज तुम्ही म्हणाल तू मनानं बोलतो काय मी मनानं सांगत नाही महाराज कारण आतापर्यंत ज्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणामध्ये साठवलंय भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणामध्ये भरवलंय त्यांचा हाच अनुभव आहे की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररीते त्यांनी काय केलं भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणामध्ये ठेवण्याच्या अगोदर काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार अशा प्रकारचे हे जे विकार आहेत या सर्व विकारांना आपल्या अंतकरणाच्या बाहेर काढलं नंतरच भगवान परमात्मा आतमध्ये येऊन राहिला विठाला 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 विठाला
म्हणून तर आमच्या जनाबाई महाराजांचं एक प्रमाणे महाराज जनाबाई म्हणतात, हरे आहो आता मंदिरे नाही कोणी दुसरे घरी. घरी दुसरं कोणी नाही, अर्थात या अंतःकरण रूपी घरामध्ये काम क्रोध लोभ अशा प्रकारचे विकार राहिलेले नाही देवा. आता तुम्ही या अंतःकरणामध्ये येऊन राहा अशा प्रकारे म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज देव संतांच्याच अंतःकरणामध्ये राहतो, तुमच्या अंतःकरणामध्ये का राहत नाही? त्याचं कारण असं आहे, व्यवहारामध्ये बघा, आपल्याला जर एखाद्याने लग्नाचं आमंत्रण दिलं, आमंत्रण दिल्याच्या नंतर सर्वच लोक लग्नाला जातात. गेल्याच्या नंतर मुख्य जे घर असतं, लग्न घर ज्याला म्हणतो आपण, है ना, तर त्या घरामध्ये किती गर्दी असते? बसायला जागा असते का तिथं? बसायला जागा नसते महाराज, एवढी गर्दी त्या घरामध्ये असते. मग अशा गर्दीमध्ये आपण गेल्याच्या नंतर आपण काय करतो? दरवाजातून डोकून बघतो. बघितल्याच्या नंतर आपण विचार करतो, अरे यांनाच इथं बसण्याकरता जागा नाही, मग आपण कुठं आतमध्ये बसावं असं म्हणतो का नाही? आपण विचार करतो महाराज, आणि असा विचार करून आपण पाठीमागे निघून जातो. तशाच प्रकारे भगवान परमात्मा सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये येतो, परंतु भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये आल्याच्या नंतर त्याला सगळे काम क्रोध लोभ मद मत्सर अशा प्रकारचे हे जे विकार दिसतात, साठवणीचे रुधले जागे, अशा प्रकारे यांनाच इथं जागा मिळत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, मग मी कुठं राहू? अशा प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहून निघून जातो महाराज. त्याला जर आणायचं जर असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध लागतं. का? तो भगवान परमात्मा पवित्र आहे. आणि हा देहाचं वर्णन करत असताना असं केलंय, काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणले रे. अशा प्रकारचा हा अत्यंत अपवित्र असणारा देह आणि याला धारण करणारे आपण, आपल्याला जर कुठे बसायचं जर असेल तर ती जागा अगोदर आपण पुसून घेतो महाराज, फुकतो, तिला पुसून घेतो. एवढंच नाही तर नवे कपडे जर असतील ना, तिथं बसतच नाही महाराज, बसतच नाही नवे कपडे असल्याच्या नंतर. म्हणून अत्यंत अपवित्र असणारे आपण, आपल्याला जर बसायचं जर असेल तर शुद्ध लागतं. मग तो भगवान परमात्मा पवित्रानाम पवित्रम यो, अशा प्रकारचं त्याचं वर्णन असताना त्या भगवान परमात्म्याला जर आपल्या अंतःकरणामध्ये जर आणायचं असेल तर किती शुद्ध अंतःकरण लागेल? अर्थात त्या भगवान परमात्म्याला शुद्ध अंतःकरण करावं लागतं. विठाला 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 विठाला. रामदास स्वामींच्या जीवनामध्ये एक प्रसंग सांगितले जातो. स्वामीजी एका काळामध्ये एका गावामध्ये चातुर्मासाकरता थांबलेले होते. नित्य दैनंदिन दिनचर्या करत असताना 4 घरं मधुकरी मागायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा नियम होता. मग मधुकरी चालू असताना ज्या घरी मधुकरीला जायचे त्यातलं पहिल्याच घरी एक लक्ष्मी होती. ती लक्ष्मी दररोज स्वामींना म्हणायची, स्वामीजी मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. असं म्हटल्यानंतर स्वामीजी काय करायचे? टाळायचे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 15 दिवस झाले, महिना झाला. असं करता 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 महाराज 4 महिने संपत आले. 4 महिने संपत आले. 4 महिने झाल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी त्या बाईने सांगितलं, स्वामीजी 4 महिने झाले माझ्या अन्नावरती तुम्ही पोचताय, मी तुम्हाला पोषिते या मधुकरीवरती, मग तुम्हाला एवढ्या दिवसापासून मी म्हणते मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, मग तुम्ही का करत नाही? असं म्हटल्यानंतर स्वामीजीला महाराज लक्षात आलं, आता मात्र हिला काहीतरी चमत्कार करून दाखवला पाहिजे. कारण नियम असा आहे, सहज बोलणे हित उपदेश, हे ज्याला कळत नाही त्याच्याकरता करोनी सायास शिकविती, त्याला सायास करून शिकवावं लागतं. अशा प्रकारे स्वामीजींच्या लक्षात आलं. स्वामीजी म्हणतात, दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी आपली जी मधुकरीची झोळी होती त्या मधुकरीच्या झोळीमध्ये शेण टाकलं. शेण टाकून मधुकरीला गेले, मधुकरी भिक्षाम देही, अशा प्रकारे काय म्हणायचं ते म्हटलेले आहेत. म्हटल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक त्या बाईने घेऊन आलेल्या आहेत. आल्याच्या नंतर स्वामीजींनी झोळी पुढं केली, तेवढ्यामध्ये ती बाई त्या मधुकरीला झोळीमध्ये टाकणार. तेवढ्यात त्या बाईने सांगितलं, स्वामीजी या झोळीमध्ये शेण आहे, एवढी पवित्र असणारी मधुकरी या झोळीमध्ये कशी टाकू मी? असं म्हटल्यानंतर स्वामीजीने सांगितलं, 4 महिन्यापासून मी तुला हेच सांगतोय, तुझी जर मधुकरी एवढी जर पवित्र असेल तर जगाच्या पाठीवरती असणारं हे तत्वज्ञान याच्यासारखं दुसरं काही नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. अशा प्रकारचं तत्वज्ञान तुझ्या अशुद्ध अंतःकरणामध्ये कसं टसल? याच्याकरता शुद्ध अंतःकरण लागतं. म्हणून भगवान परमात्म्याला जर आणायचं असेल तर शुद्ध अंतःकरण करावं लागतं. महाराज म्हणतात, ऐसा कर घर आवे राम और धंदा सब चोर ही काम. आणि एकदा का तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आला रे आला, मग सगळे कामं सोडायचे आणि त्या भगवान परमात्म्याची साधना करायची. महाराज किती कामं सोडायचे? एका सुभाषितकाराने गोड वर्णन केलं महाराज. सुभाषितकार म्हणतात, शतम विहाय भोक्तव्यम
सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. 100 काम सोडा, अगोदर भोजन करा, जेवण करा. सहस्रम स्नानमाचरेत, 1000 काम सोडा, अगोदर स्नान करा. 1,00,000 काम सोडा, अगोदर दान करा. आणि शेवटी सांगितलं कोट्यावधी काम सोडून द्या, अगोदर भगवान परमात्म्याचं भजन करा. म्हणून महाराज म्हणतात और धंदा सब छोरही काम. भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि हे भजन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सावधान करतात बरं का. महाराज म्हणतात तूच भगवान परमात्म्याची साधना करतो, भगवान परमात्म्याचं भजन करतो, मग भजन करत असताना तुझ्या मनामध्ये काहीतरी एक आहे, क्रियेमध्ये काहीतरी एक करतोय, अशा प्रकारचं काही करू नको. कारण तुला जरी वाटत असेल मला लोकांना काय कळतं, आपण मनामध्ये काय धरतो, लोकांना काय मिळ लागतो, परंतु लोकांना जरी कळलं नाही तर त्या भगवान परमात्म्याला मात्र कळतं. कारण तू अंतर्यामी आहे. हेच तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अंतरजामी जानत साचा अंतरयामी. अंतरजामी जानत साचा जामी. अंतरजामी जानत साचा जामी. अंतरजामी जानत साचा. मन काये काऊ परबाचा. मन काये का ऊपर बाजा. मन काये बाजा. इतने गोत गोदे इतना गोदे खाए खाता. इतना गोदे इतना गोदे खाए खाता. मन काऊ इबो बाचा. मन काऊ पर काही माता. ए मन काऊ पर बाचा. इतने गोते काहे खाता. इतना गोते इतने गोते काहे खाता. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा ठोबा ठोबा ठोबा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अंतर्यामी जानतसाच्या मनमे एक उपरवाचा. तुकोबराय म्हणतात तू भगवान परमात्म्याची साधना करत असताना तुझ्या मनामध्ये एक आणि क्रियेमध्ये काहीतरी वेगळं करतो, अशा प्रकारचं काही करू नको. कारण एक वेळेस लोकांना हे कळणार नाही, परंतु भगवान परमात्म्याला कळल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा अंतर्यामी कसा आहे याच्याकरता एकच उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. भावार्थ रामायणामध्ये आरण्यकांडामध्ये ज्यावेळेस भगवती मातेचं रावणाने हरण केलं, त्यावेळेस हरण केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी भगवती सीता मातेच्या वियोगामध्ये जेवढा शोक केला आणि त्या शोकाचं वर्णन जेवढं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये केलं तेवढं कोणत्याच रामायणामध्ये केलेलं नाही. एवढं वर्णन महाराज भावार्थ रामायणामध्ये केलं, आगाध अशा प्रकारचं वर्णन केलं. मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्र शोक करतायत, शोक करत असताना कैलासातून भगवान शंकर आणि पार्वती माता ज्यावेळेस जातात त्यावेळेस भगवान शंकर हे प्रभू रामचंद्रांना नमस्कार करतायत कैलासावरून बरं का.
नमस्कार केलेला बघितल्याच्या नंतर पार्वती मातेने विचारलं, काय देवा कुणाला नमस्कार करता? भगवान शंकरांनी सांगितलं, अगे माझं आराध्य दैवत आहे खाली, माझ्या आराध्य दैवताचा नमस्कार करतोय मी. असं म्हटल्यानंतर पार्वती मातेने खाली डोकावून बघितलं. बघितल्यावरती प्रभू रामचंद्र वेलींना आलिंगन देतात, पाषाणांना आलिंगन देतात, झाडांना आलिंगन देतात. हे झाडांनो, हे वृक्षांनो, माझी सीता कुठं गेली? अशा प्रकारे प्रभू रामचंद्र शोक करतायत. असं बघितल्याच्या नंतर पार्वती मातेला पटलं नाही महाराज. पार्वती मातेने भगवान शंकरांना सांगितलं, काय देवा, देवांचे देव असणारे महादेव तुम्हाला शोभतंय का? साधारण एका पत्नीच्या वियोगामध्ये शोक करणाऱ्या माणसाला तुम्ही आराध्य दैवत म्हणता, तुम्हाला शोभत नाही देवा हे? असं म्हटल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं, हे बघ, तुला शोभू ना शोभू, पण हे माझं आराध्य दैवत आहे, मी याला आराध्य दैवत मानणार आहे. पार्वती मातेला पटलं नाही महाराज. पार्वती मातेने सांगितलं, मी काहीतरी परीक्षा घेऊ का? चालतं म्हणले, तुला काय करायचं तर कर. असं म्हटल्यानंतर सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलेले पार्वती मातेने अरण्यामध्ये आलेले आहेत. आल्याच्या नंतर अरण्यामधले जे ऋषी होते ते सर्व ऋषीमुनी भगवती सीता मातेला बघितल्याच्या नंतर आश्चर्यचकित झाले महाराज. चिंता करायला लागले, विचार करतायत की नेमकं रावण आला कधी, सीता मातेला आणून कधी सोडलं, अशा प्रकारचा विचार करायला लागले. एवढंच नाही, याच्याही पुढे इंद्रादिक देवांना देखील चिंता वाटायला लागली. याच्याही पुढे नाथ महाराज म्हणतात, 4 मुंडक्याचा असणारा कोण? ब्रह्मदेव, त्याला देखील आश्चर्य वाटायला लागलं, नेमकं रावण आला कधी होता? एवढी सीताला येता या ठिकाणी सोडलं, मग नेमकं आला कधी होता? याच्याही पुढे शेवटचा मुद्दा भावार्थ रामाने सांगितला. अखंड सानिध्यामध्ये असणारे लक्ष्मणजी, त्यांना देखील भ्रांती पडली महाराज. ते देखील विचार करायला लागले, साक्षात भगवती सीतामाता जर समोर असेल तर माझ्या दादाला शोक करण्याचं काय कारण आहे? परंतु सगळे जरी भ्रांतीमध्ये पडले असले तरी नाथ महाराज म्हणतात, भगवान परमात्मा भ्रांतीमध्ये पडला नाही. का पडला नाही? कारण तो अंतर्यामी आहे. भगवान परमात्म्याने लगेच ओळखलं महाराज, देवाला कुठं सोडलं म्हणे, लगेच ओळखलं. का ओळखलं? कारण परचित्त लक्षणाचा राव भगवान परमात्मा हा दुसऱ्याच्या चित्तातलं ओळखण्याकरता राजा अशा प्रकारचा भगवान परमात्मा हा अंतर्यामी आहे. हेच तुकोबारांनी सांगितलं, अंतर्यामी जानतसाच्या मनमे एक उपरवाचा. बरं, तुकोबाराय म्हणतात, ही साधना करत असताना भगवान परमात्मा केवळ माझ्या अंतकरणामध्येच आहे, बाहेर नाही. हे सांगत असताना असं समजू नको की बाहेर तो भगवान परमात्मा नाहीच नाही, माझ्या अंतकरणामध्येच आहे, असं काही समजू नको. तो भगवान परमात्मा कुठे कुठे आहे हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका प्रभू देज विदेजा, तुका प्रभू देज विदेजा, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देज विदेजा, तुका प्रभू देज विदेजा, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, या काली नाही लेजा, भरिया काली नाही लेजा, इतने गोते काय गाता, इतने गोते काय गाता, बरिया काली नाही लेस, बरिया काली नाही लेस, इतने गोते काय गाता, इतने गोते काय गाता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका प्रभु देश विदेश भरिया खाली नहिलेश, इतने गोते काहे खाता, जब तो अपना भूलन होता. वेळेच्या अभावी याच ठिकाणी आपण थांबूया. यथामती यथावकाश या अभंगावरती जसं बोलण्याचा प्रयत्न केला तशा प्रकारे सेवा आटोपती घेतली.
झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, विश्वमाऊली भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी, माझे गुरुवर्य